नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण रिसर्च मेथडॉलॉजी पेट SRTMU नांदेड 20 मे 2022 रोजी झालेले चौथ्या सेशनची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातील रिमेनिंग जे प्रश्न आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. काल आपण अगोदरच्या भागाबद्दल चर्चा केली होती. 25 प्रश्न आपण बघितले होते. आज आपण 26 ते 50 हे प्रश्न आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 26. Which of the following is not a probability sampling method? अशा प्रकारचा तो प्रश्न आलेला होता. खालीलपैकी कोणती संभाव्य नमुना निवड पद्धती नाहीये. हा प्रश्न निगेटिव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजे कोणत्या 3 एका साईडनं आहेत आणि एक जी आहे ती probability मध्ये नाहीये, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे A, B आणि C ह्या ज्या आहेत ह्या तिन्ही नमुना निवड पद्धती ह्या काय आहेत, संभाव्य नमुना निवड पद्धतीमधल्या आहेत. आणि चौथी जी आहे ती पद्धती असंभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये आहे. म्हणून उत्तर जे आहे डी हे जे उत्तर आहे, मितीय नमुना हे जे आहे हे असंभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये समाविष्ट आहे. पुन्हा नमुना निवड पद्धतीवरचाच प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27. कोटा सॅम्पलिंग इज सिमिलर टू. निर्दिष्टांश नमुना हा डॅडा सारखा असतो. त्याला दुसरा पर्यायी शब्द हिस्सेखाने सुद्धा बऱ्याच पुस्तकामध्ये, मराठी पुस्तकामध्ये वापरलेला आहे. म्हणजे हिस्सेखाने म्हणजे काय, की हिस्सा करणे किंवा कोटा करणे. SCचा कोटा, STचा कोटा, NTचा कोटा, OBCचा कोटा, त्याला आपण काय म्हणतो, कोटा सॅम्पलिंग मेथड. ही कोणत्या दुसऱ्या नमुना निवड पद्धती सारखी आहे. सिमिलर हा जो आहे, सारखा हा जो आहे, कीवर्ड्स या प्रश्नामधला आहे. ज्यावेळेस प्रश्न अभ्यासतात, प्रश्न सुरुवातीला डायजेस्ट झाला पाहिजे. प्रश्नामधील कीवर्ड्स कोणता आहे तो पाहायचा आणि प्रश्नांचा रोख काय आहे तो अगोदर लक्षात घ्यायचा, आत्मसात करायचा, आकलन करायचा आणि नंतर पर्यायाकडे जाणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 1 स्तरीय नमुना निवड पद्धती, पर्याय क्रमांक 2 सुगम यादृच्छिक नमुना निवड पद्धती, पर्याय क्रमांक 3 गुच्छ नमुना निवड पद्धती आणि पर्याय क्रमांक 4 स्नोबॉल सॅम्पलिंग मेथड. हे जे 4 पर्याय आहेत ह्या 4 पैकी कुठला आहे, सिमिलर जो आहे, सारखा जो आहे, एक जो आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मेथड्स. स्तरीय नमुना निवड पद्धती म्हणजे काय, की तुमची जनसंख्या ही अनेक स्तरांमध्ये किंवा अनेक सेगमेंटमध्ये विखुरलेली असते. सेम वे in quota sampling methods your population is divided into multiple layer or multiple segment. That time researcher use a quota sampling method. Or similarly, as per the concern of stratified sampling methods, your population was heterogeneous or homogeneous, doesn't matter, but your population is divided into multi-segment. That time researcher use a stratified sampling method, either quota sampling method. म्हणजे स्तरीय नमुना निवड पद्धती ही कोटा सॅम्पलिंग पद्धती सारखीच आहे. मात्र स्तरीय नमुना निवड पद्धती ही संभाव्य नमुना निवड पद्धतीमधली आहे आणि कोटा सॅम्पलिंग नमुना निवड पद्धती ही असंभाव्य नमुना निवड पद्धतीमधली आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वन, पर्याय क्रमांक 28. 28वा प्रश्न असा आहे, which of the following is not characteristic feature of the research process. पुढील कोणते संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही. पुन्हा निगेटिव्ह फॉर्मॅट मधला आहे, वैशिष्ट्य नाहीये, ह्याला अंडरलाईन करायची. म्हणजे काय, ह्याच्यातलं कीवर्ड्स आहे, या प्रश्नामधलं काय कीवर्ड्स आहे. म्हणजे वैशिष्ट्य कोणतं नाहीये, कशाचं, संशोधन प्रक्रियेचं. संशोधन प्रक्रिया हे कीवर्ड्स आहे आणि वैशिष्ट्य नाही हे 2 कीवर्ड्स आहेत. म्हणजे 2 शब्द या प्रश्नामध्ये काय महत्वाचे आहेत. मग संशोधन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आणि मग खालचं कोणतं एक वैशिष्ट्य पर्यायामधलं संशोधन प्रक्रियेचं नाहीये, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च प्रोसेस हे नाहीये. म्हणजे काय, पहिलं जे आहे एम्पिरिकल अप्रोच, अनुभवजन्य दृष्टिकोन किंवा ज्ञान, ज्या ज्ञानाचा अनुभव येतो किंवा ज्या कन्सेप्टच्या अनुभव होतात किंवा एक्सपिरियन्स अनुभव असेल तर ते सत्य आहे असं आपण मानतो. काल्पनिक आहे ते आपल्याला इथं नाही हे करता येत. सिस्टमॅटिक हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. A, B हे दोन्ही वैशिष्ट्य आहे. C हे काय वैशिष्ट्य नाहीये. कंट्रोल कंडिशन हे कशाचं वैशिष्ट्य आहे, प्रायोगिक संशोधन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. संशोधन प्रक्रियेचं वैशिष्ट्य वेगळं आणि प्रायोगिक संशोधन प्रक्रियेचं किंवा अभिकल्पाचं वैशिष्ट्य वेगळं.
हे जे आहे अभिकल्पाचं वैशिष्ट्य आहे. आणि क्रिटिकल अनालिसिस, चिकित्सक विश्लेषण असं मराठीमध्ये इथं शब्द देणं अपेक्षित होता. गंभीर विश्लेषण असं त्यांनी पर्याय शब्द दिलेला आहे. आणि पर्याय क्रमांक सी हे ह्याचं बरोबर उत्तर आहे. नियंत्रित स्थिती हे संशोधन प्रक्रियेचं वैशिष्ट्य नाहीये. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? हे एक्सपेरिमेंटल प्रायोगिक संशोधन अभिकल्पाचं वैशिष्ट्य आहे. हे लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 29. गुड रिसर्च रिपोर्ट विल ऑलवेज, म्हणजे रिसर्च रिपोर्टवरचा हा 6वा प्रश्न आहे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये, एकाच सेटमध्ये. त्याच्यामुळे सॅम्पल, रिसर्च रिपोर्ट आणि मेजरमेंट पॅरामीटर्स हे 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत परीक्षेच्या अनुषंगाने. मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवायचा नाहीये. यू हॅव टू क्रॉस चेक, देन यू हॅव टू बिलीव्ह, इजंट इट? चांगल्या शोध प्रबंध नेहमीच डॅश, म्हणजे चांगला शोध प्रबंध नेहमीच कसा असतो किंवा नेहमीच काय असणं अपेक्षित आहे? व्हॉट वॉज द कीवर्ड्स ऑफ रिसर्च रिपोर्ट? म्हणजे काय? ऑप्शन नंबर बी इज राईट आन्सर. फोकस ऑन अड्रेसिंग द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे उद्दिष्ट असल्याशिवाय किंवा उद्देश असल्याशिवाय किंवा उद्देशावर भर देण्याकडे लक्ष केंद्रित करणाराच संशोधन अहवाल असणं अपेक्षित आहे. The main research report, all research report that should be depend on the main keywords of research objectives. Research objectives is a essential or basic elements of research report. That is essential. म्हणजे काय? सर्वात महत्वाचा घटक कशामध्ये? संशोधन अहवालामध्ये हा संशोधनाचे उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? आणि जर उद्दिष्टच नसेल तर मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काही अर्थ नाहीये, काही अर्थ उरणार नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक बी हे याचं काय अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 कडे चलूयात आपण. विच इज द लोएस्ट लेवल ऑफ मेजरमेंट, मापनाची सर्वात निम्नतम पातळी कोणती? पुन्हा मापन क्षलायुगरचा तिसरा प्रश्न आहे. ह्याच्या अगोदर 2 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे मापन क्षलाका ही अतिशय महत्वाचा घटक परीक्षेच्या अनुषंगाने आहे. हे 4च तुम्ही काय करायचं? डीप मध्ये अभ्यासायचे. नॉमिनल मेजरमेंट स्केल्स, ऑर्डिनल मेजरमेंट स्केल्स, इंटरवल मेजरमेंट स्केल्स, रेशो मेजरमेंट स्केल्स. These are the 4 measurement scales generally used in research process, measuring in research data. नामांकन शलाका ही जे आहे सर्वात खालच्या पातळीचं मापन शलाका मानली जाते. नामांकन शलाका म्हणजे काय? नावावरून ओळखणे. परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा, विदर्भ, म्हणजे नावावरून त्याची विभागणी केली जाते. त्याला काय म्हणायचं? नॉमिनल मेजरमेंट स्केल्स. आराम, श्याम, शीतल हे जे आहेत हे नावं ठेवलेले आहेत. मग सर्वात खालची लेवलची आहे. ऑर्डिनल मेजरमेंट स्केल, इंटरवल मेजरमेंट स्केल, रेशो मेजरमेंट स्केल हे जे आहे उच्च पातळीचे मापन शलाका किंवा त्याच्या तुलनेमध्ये हे उच्च पातळीचे मापन शलाका मानले जातात. यावरचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या YouTube चॅनलवर टाकलेला आहे. त्यामध्ये डीप मध्ये ही माहिती दिलेली आहे. ते सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. Where a researcher include in his sample those individual who are willing are ready available, the sample techniques is called. जेव्हा संशोधक त्यांच्या नमुन्यामध्ये अशा व्यक्तींना समाविष्ट करतो ज्या इच्छुक आणि सहज उपलब्ध असतात, या नमुना निवड तंत्राला काय म्हणतात? काय? इझी उपलब्ध आहेत आणि सहज उपलब्ध आहेत आणि ते रिस्पॉन्डन्स इच्छुक आहेत, माहिती देण्यासाठी ते इच्छुक आहेत, अशा नमुन्याला काय म्हणतात? तर हे 4 जे आहेत ह्या नमुन्याच्या पद्धती आहेत. ह्या 4 पैकी सुगम यादृच्छिक नमुना निवड पद्धती संभाव्य नमुना निवड पद्धतीमधली आहे आणि बी, सी, डी ह्या ज्या आहेत ह्या असंभाव्य नमुना निवड पद्धतीमधल्या आहेत. आणि ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. आकस्मिक नमुना, त्याला इन्सिडेंटल सॅम्पलिंग किंवा को इन्सिडेंटल सॅम्पलिंग किंवा ऍक्सिडेंटल सॅम्पलिंग असे पर्यायी शब्द त्यांनी वापरलेले आहेत. बऱ्याच पुस्तकामध्ये पर्यायी शब्द त्यांनी वापरलेले आहेत. म्हणजे अचानक एखादा समूह
मिळणं आणि तिथं आपल्याला माहिती मिळणं आणि ती माहिती देणारे इच्छुक आहेत आणि सहज उपलब्ध आहेत, अशाला काय म्हणायचं? आकस्मिक नमुना निवड पद्धती असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 32. द व्हॅल्यू ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम इज, डीएफ इज, स्वाधीनता मात्राचे मूल्य हे डॅश असते. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम ही कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि मग त्याचं मूल्य कसं असतं हे पण माहित असणं गरजेचं आहे. ज्या वेळेस एखादी परिकल्पनाची उकल केली जाते, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडमची संकल्पना अगोदर समजून घेऊया आणि नंतर आपण पर्यायाकडे येऊयात. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? तुम्ही जो अंदाज मांडलेला आहे तो अंदाज तपासून पाहण्यासाठी जी पातळी किंवा जी स्तर किंवा जी मात्रा दिली जाते त्याला काय म्हणायचं? स्वाधीनता मात्रा असं म्हणायचं. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे तुमच्या एक्सपेरिमेंटल मध्ये n1 प्लस n2 मायनस 2 दॅट इज अ फॉर्म्युला ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऍज पर द कन्सेप्ट ऑफ एक्सपेरिमेंटल ग्रुप. बरोबर आहे? म्हणजे हे काय की स्वाधीनता मात्राचे मूल्य हे नेहमीच काय असते? धनात्मक व पूर्णांक असते. ऑलवेज पॉझिटिव्ह अँड होल नंबर. म्हणजे हे काय असते? पॉझिटिव्ह मध्ये असते आणि होल नंबर मध्ये असते. हे लक्षात ठेवायचं, परमनंटली लक्षात ठेवायचं. मग ते कुठलंही स्टॅटिस्टिकली पॅरामीटर जरी वापरलं, टी टेस्ट वापरेल, स्काय स्क्वेअर वापरा, झेड वापरा, एफ वापरा, कोणतंही संख्याशास्त्रीय परिमाण जरी वापरलं तरी त्याचं स्वाधीनता मूल्य हे धनात्मकच असतं, नेहमीच धनात्मक असतं आणि होल फिगर असतं, पॉइंट मध्ये नसतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. सर्वांनी परमनंट लक्षात ठेवायचं. त्याच्यावर बराच प्रश्न, हे बऱ्याच वेळेस रिपीट प्रश्न आलेला आहे. सेटला पण आलेला आहे एक वेळेस आणि पेटला पण हा रिपीट प्रश्न झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट अबाउट, परिकल्पना असे विधान आहे जे डॅश. म्हणजे हे काय? सर्व परिकल्पनेची व्याख्या आणि वैशिष्ट्य दिलेली आहे. द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स, दोन चलामधील संबंध दर्शवणाऱ्या विधानाला परिकल्पना असं म्हणतात. ही काय व्याख्या आहे परिकल्पनेची? दोन चलामधील संबंध दर्शवणे. ए. दुसरा आहे समस्येच्या समाधानाचा बुद्धिमत्ता पूर्ण अंदाज देते. म्हणजे ह्या इंटेलिजन्स गेस आहे किंवा सोल्युशन रिगार्डिंग अ प्रॉब्लेम दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. हे पण बरोबर आहे. हे पण त्याचे डेफिनेशन कन्सिडर केली जाते. टेंटेटिव्ह आन्सर ऑफ द प्रॉब्लेम और टेंटेटिव्ह सोल्युशन ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम दॅट कन्सिडर ॲज अ रिसर्च हायपोथेसिस. समस्येचं तात्पुरतं समाधानकारक गृहीत धरलेलं उत्तर, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? परिकल्पनाच असं म्हणतो. वरील सर्व हे काय? परिकल्पनाच्या कन्सेप्ट किंवा त्याला व्याख्या असं आपल्याला म्हणता येईल किंवा संकल्पना त्याला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून वरील सर्व हे काय आहेत? ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चनर इज अ परफियर ओव्हर इंटरव्ह्यूज व्हेन, मुलाखतीपेक्षा प्रश्नावलीला प्राधान्य दिले जाते तेव्हा डॅश. म्हणजे काय? मुलाखतीपेक्षा प्रश्नावलीला प्राधान्य दिले जाते तेव्हा काय असतं ते आपल्याला पाहायचंय. की डेटा आर ऑफ imperial natural, data are called for a descriptive sample, और निश्चित आणि अर्थयुक्त लिखित संप्रेषण शक्य असते. वरील सर्व म्हणजे वरील सर्व जे आहेत डेटा क्वालिटेटिव्ह असो क्वांटिटेटिव्ह असो, बोथ टाइप ऑफ रिसर्च टूल्स यू हॅव टू यूज इन युअर रिसर्च प्रोसेस. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. सर्वच ठिकाणचे आपल्याला उपयोग तिथं करता येतात. नेक्स्ट वन, प्रश्न क्रमांक 35. रिसर्च इथिक्स डज नॉट इन्क्लूड्स. म्हणजे काय? डॅश हे संशोधन नैतिकतेत समाविष्ट होत नाही. म्हणजे काय? संशोधनाची नैतिकता, संशोधकाची नैतिकता, संशोधन प्रक्रियेची नैतिकता. म्हणजे संशोधकाची नैतिकता म्हणजे काय? मी कॉपी करणार नाही, पाहून लिहिणार नाही किंवा वाईट मार्गाचा परीक्षेमध्ये वापर करणार नाही, ही काय माझी नैतिकता आहे.
किंवा चुकीचं अध्यापन करणार नाही, ही अध्यापकाची नैतिकता आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय, ॲज पर द कन्सर्न ऑफ रिसर्चर व्ह्यूज, रिसर्च इथिक्स डज नॉट इन्क्लूड्स, म्हणजे प्रामाणिकपणा असलाच पाहिजे, स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, आपल्या कार्याशी प्रामाणिक असलं पाहिजे, आपल्या संशोधन प्रक्रियेशी प्रामाणिक असलं पाहिजे संशोधकानं. त्याच्यामुळं ए नंबर हे बरोबर आहे. बी जे आहे व्यक्तिनिष्ठता, हे त्याचं काय उत्तर आहे. व्यक्तिनिष्ठता काय आहे, की एखाद्या व्यक्तीला मानणं आणि एखाद्या व्यक्तीला न मानणं, किंवा सब्जेक्टिव्हिटी, की सब्जेक्ट टू सब्जेक्ट तुम्ही बदलत जाणं, किंवा हे काय होतं, हे इथिक्स मध्ये इन्क्लूड होत नाहीये, समाविष्ट होत नाहीये. किंवा इंटिग्रिटी किंवा ऑब्जेक्टिव्हिटी, हे काय नैतिकतेचे अँगल्स आहेत किंवा सेगमेंट्स आपल्याला म्हणता येईल. ए, सी अँड डी हे काय नैतिकतेचे अधिष्ठान आपल्याला म्हणता येईल, फाउंडेशन ऑफ द रिसर्च इथिक्स त्याला आपल्याला म्हणता येईल. तर इथं आपल्याला बी नंबरचं जे आहे व्यक्तिनिष्ठता असली तरी चालते, नसली तरी चालते, दॅट इज नॉट मॅन्डेटरी, म्हणजे ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. If the objective of a research was to study the meaning attached to a developed project by the participants, the methods of research would be. जर संशोधनाचे उद्दिष्ट हे सहभागीद्वारे विकसित केलेल्या प्रकल्प संबंधित अर्थात अभ्यास करणे आहे, तर संशोधनाची पद्धत असेल डॅडॅस. मग कुठली रिसर्च मेथड वापरलेली आहे किंवा रिसर्च टूल्स कुठलं वापरणं गरजेचं आहे, हे तुम्हाला पाहायचंय. आपल्याला काय दिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे, त्या टायटलवरनं काय करायचंय, की कुठलं रिसर्च टूल्स ही व्हॅलिड आहे, रिलायबल आहे किंवा रिलेव्हंट आहे किंवा उपयुक्त आहे. सहभागी निरीक्षण, प्रश्नावली, समाजमिती आणि पदनिश्चयन श्रेणी हे काय आहेत, माहिती संकलनाचे साधन आहेत. सहभागी निरीक्षण इज द राईट आन्सर, म्हणजे पार्टिसिपेटरी ऑब्झर्वेशन, म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आणि निरीक्षण करणे. उदाहरणामध्ये काय, बिग बॅग थेअरी एक्सपेरिमेंट, 1000 रिसर्च सायंटिस्ट ऑब्झर्व ॲट अ टाइम, म्हणजे त्या प्रयोगाचा मी भाग बी आहे आणि मी निरीक्षणही करतो आहे, त्याला काय म्हणायचं, सहभागी निरीक्षण. एखादी मॅच चालू आहे आणि मी प्लेयर पण आहे आणि मी समोरच्याचा बघितलेला आहे की त्याने कॅच ड्रॉप केलेला आहे, कसा कॅच ड्रॉप केलेला आहे, म्हणजे ग्राउंडमध्ये आहे आणि मी ग्राउंडमध्ये असून मी निरीक्षण केलेलं आहे, त्याला काय म्हणायचं, सहभागी निरीक्षण. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे काय त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 37. द ग्रुप which is exposed to the special treatment is known as. ज्या समूहाला विशिष्ट उपचार दिले जातात त्यांना डॅडॅस म्हणतात. हा प्रश्न जो आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीवर अवलंबून आहे, की सेम ह्याच्या अगोदर सुद्धा एक रिसर्च डिझाईनवर प्रश्न आला होता याच प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथडवरचा हा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये प्रायोगिक समूह, नियंत्रित समूह, अनियंत्रित समूह वरीलपैकी कोणतेही नाही. ज्या गटाला प्रायोगिक मात्रा दिली जाते त्या गटाला आपण एक्सपेरिमेंटल ग्रुप असं म्हणतो. काय म्हणतो, एक्सपेरिमेंटल ग्रुप असं म्हणतो. म्हणजे काय केलेलं आहे, की मध्यान्ह भोजन योजना, की काही मुलांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजन दिलेलं आहे, काही मुलांना मध्यान्ह भोजन दिलं नाहीये. ज्या मुलांना मध्यान्ह भोजन दिलेलं आहे आणि त्यांचा आपण लर्निंग परफॉर्मन्स पाहणार असो तर त्याला एक्सपेरिमेंटल ग्रुप असं म्हणतात. एक्सपेरिमेंटल काय म्हणतात, ग्रुप असं म्हणतात. म्हणजे काय, की त्यांना प्रायोगिक मात्रा दिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय, की कोविडची लस घेतलेले लोक आणि कोविडची लस न घेतलेली लोक, कोविडची लस घेतलेले जे लोक आहेत त्यांना आपण काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटल ग्रुप. आणि जे कोविडची लस घेतली नाहीये त्याला काय म्हणायचं, कंट्रोल ग्रुप दुसरा आहे. आणि मग कोविडची लस घेतल्यानंतर त्याचे काय काय फायदे आहेत अशा प्रकारचं जर संशोधन आपण करणार असाल तर त्याला काय म्हणायचं, विशिष्ट उपचार दिले जातात अशा गटाला आपण काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटल ग्रुप. म्हणजे काय, की त्यांना प्रयोगाची मात्रा दिलेली आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 38. स्टँडर्ड डेविएशन ऑफ द सॅम्पल डिस्ट्रीब्युशन इज नोन ॲज. स्टँडर्ड डेविएशनचा पुन्हा आणखी दुसरा प्रश्न आलेला आहे. त्रुटीवरच पुन्हा आपली दुसरा प्रश्न आलेला आहे आणि तोच आयजीटी पर्याय पण जसे आले तसे त्यांनी रिपीट केलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय, नमुना वितरणाच्या प्रमाण त्रुटीस डॅश असं म्हणतात. कुठला? अगोदरचा स्टँडर्ड एरर होता, स्टँडर्ड डेविएशन नव्हता, अगोदर स्टँडर्ड एरर होता, प्रमाण त्रुटी होता. कशातल्या? टूल्स मधल्या. इथं काय, नमुन्यामधल्या, नमुन्यातील वितरणाच्या प्रमाण त्रुटीस डॅश असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? सी जे आहे स्टँडर्ड एरर, प्रमाण त्रुटी. काय म्हणायचं? म्हणजे 19-20 अडथळा असेल किंवा 15-20 घासामध्ये एखादा जर खडा लागत असेल तर ठीक आहे, किंवा मग प्रत्येक घासाला जर कडा लागत असेल तर त्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे प्रमाण त्रुटी म्हणजे काय, स्टँडर्ड त्रुटी आहेत की नाही आहेत की ते पाहणं. म्हणजे नमुन्यामध्ये किती त्रुटी आहेत आणि कितीपेक्षा कमी कमी आणि कितीपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. विच वॉज द स्टँडर्ड. स्टँडर्ड एरर हे काय आहे की त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. रिसर्चर शुड हॅव डॅश क्वालिटीज. संशोधकामध्ये गुण डॅश असावेत. म्हणजे आपण सर्वजण भविष्यातले संशोधक आहेत, आपल्यामध्ये कोणकोणते गुण असणं गरजेचं आहे, म्हणून आपण संशोधक, चांगला संशोधक होऊ शकतो. किंवा आयडियल रिसर्चर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल रिसर्चर, त्याच्यामध्ये सूक्ष्मपणे चौकशी करणे हे गरजेचं आहे, इन्क्वायरी हे गरजेचंच आहे. किंवा मग सजग असावे, अलर्ट राहणं, अलर्ट माइंड राहणं हे सुद्धा गरजेचंच आहे. सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणजे जे खरं आहे किंवा जे वास्तव आहे, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, किंवा आभासी जगावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाहीये, किंवा काल्पनिक जगावर आपल्याला विश्वास ठेवता येत नाहीये. बिईंग अ रिसर्चर, म्हणून हे ए, बी आणि सी तिन्ही चांगल्या संशोधकाचे क्वालिटीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. Which of the following is not essential about the research problem? पुढील पैकी कोणते विधान संशोधन समस्येबद्दल आवश्यक नाही? हा पण निगेटिव्ह फॉर्मॅट मधला प्रश्न आहे. आवश्यक नाहीये म्हणतंय, आणि कशामध्ये? संशोधन समस्येमध्ये. बरोबर आहे. मग हे काळजीपूर्वक चारही पर्याय वाचवायचे. ते संशोधनासाठी योग्य असावे, ते सार्थ असायला पाहिजे, ते नवीन ज्ञानाकडे अग्रेसर असायला पाहिजे, ते सिद्धांताची निर्मितीकडे अग्रेसर असायलाच पाहिजे. हे बंधनकारक नाहीये. म्हणजे प्रत्येक जण नवीन सिद्धांत मांडू शकत नाहीये. न्यूटनचा फर्स्ट लॉ, थर्ड लॉ, फोर्थ लॉ हे न्यूटन मानू शकतात. प्रत्येक जण आपण न्यूटन होऊ शकतो का? नाहीये. हे मूलभूत संशोधनाचं म्हणजे हे आहे, वैशिष्ट्य आहे. आपल्याला मूलभूत संशोधनाचा विचार करायचा नाहीये. फक्त काय करायचंय, संशोधन समस्येबद्दलचं आवश्यक नाहीये ते पाहिजे. म्हणजे ह्या वरच्या ए, बी, सी हे काय आवश्यक आहे, डी हे आवश्यक नाहीये. म्हणजे प्रत्येक संशोधनामध्ये सिद्धांताची निर्मितीकडे अग्रेसर असायला पाहिजे असं नाहीये. नवीन नियम किंवा नवीन तत्व प्रत्येकातून होईलच असं सांगता येत नाहीये. म्हणून डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग प्रोसिजर इज अ काइंड ऑफ. स्तरीकृत नमुना निवड पद्धती एक प्रकार डॅश असते. पुन्हा सॅम्पलिंग वरचा हा 6वा प्रश्न आहे. वर ऑलरेडी 5 प्रश्न याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणून मित्रहो, नमुना निवड पद्धती किंवा सॅम्पलिंग हे सर्वच मुखोद्गतच करायच्या. इकडच्या 5 आणि इकडच्या 5 संभाव्य आणि असंभाव्य मधल्या सर्वच डीपली अभ्यासायचे. तुम्हाला 4 ते 5 2024 ला सुद्धा मार्क देऊन 100% नाही 1000% जातील. त्याच्यामुळं हा जो आहे अतिशय महत्वाचा आहे. सेटच्या अनुषंगाने, नेटच्या अनुषंगाने
आणि पाठीमागच्या पेटच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार नमुना निवड पद्धतीवर प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळं जास्त मार्क देणारा हा घटक आहे, त्यामुळे हा काळजीपूर्वक पाहायचा. पर्याय क्रमांक 1 हेतुपूर्ण न्यायादर्श, निर्दिष्टांश न्यायादर्श, सुगम यादर्शिक न्यायादर्श, संभाव्यता न्यायादर्श. म्हणजे काय? स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग इज इन्क्लुडिंग इन अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स. म्हणजे स्तरीय नमुना निवड पद्धती ही संभाव्य नमुना निवड पद्धतीमधली एक उपनमुना निवड पद्धती आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं काय उत्तर बरोबर आहे. बाकीच्या काय आहेत? सब मेथड्स आहेत. आणि हे काय? हा प्रकार आहे. संभाव्य नमुना निवड पद्धती आणि असंभाव्य नमुना निवड पद्धती ह्या नमुना निवड पद्धतीचे मुख्य 2 प्रकार आहेत. आणि त्या प्रकारामध्ये स्तरीय नमुना निवड पद्धती ही समाविष्ट केलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. Data gathered by which tools may not be amenable to parametric test. कोणत्या साधनाद्वारे उत्पन्न केलेली माहिती परिमितीय चाचणीस अनुकूल नाही. पुन्हा पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट वरचा तिसरा प्रश्न हा आहे याच प्रश्नपत्रिकेमधला. अगोदर 2 प्रश्न पॅरामेट्रिक वर एक आलेला आहे, नॉन पॅरामेट्रिक वर एक आलेला आहे आणि हा पुन्हा आणखीन पॅरामेट्रिक वर आलेला आहे. त्याच्यामुळं पॅरामेट्रिक टेस्ट आणि नॉन पॅरामेट्रिक टेस्ट हा सुद्धा काय आहेत अतिशय महत्वाचा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे मानला जातो. ऑप्शन नंबर ए रेटिंग स्केल्स, अचिव्हमेंट स्केल्स, ओपन एंडेड क्वेश्चनरीज अँड ऑल ऑफ दी अबाउज. ओपन एंडेड क्वेश्चनरीज म्हणजे काय? मुक्त प्रश्न जे आहेत, निबंध लिहा किंवा माझा आवडता नेता, माझा आवडता शिक्षक अशा प्रकारचा निबंध लिहा. त्यांच्यासाठी पॅरामेट्रिक टेस्ट किंवा समूहाचा कल अभ्यासण्यासाठी आपल्याला परिमितीय चाचण्यांचा वापर केला जात असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. ओपन एंडेड क्वेश्चनरीज ज्या आहेत किंवा जे भाषा विषयामधले जे काही संशोधक आहेत ह्या मुक्त प्रश्नांचा व परिमितीय चाचण्यांचा माहिती विश्लेषणामध्ये उपयोग करत असतात. म्हणून ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. द कोर इंटिग्रेट ऑफ अ थेसिस आर डॅश हे शोध प्रबंधाचे घटक आहेत. पुन्हा रिसर्च रिपोर्टवर हा 5वा प्रश्न आहे. म्हणजे काय? घटक कोणकोणते आहेत हे पाहायचे. एलिमेंट्स ऑफ रिसर्च रिपोर्ट. जसं आपण 9 एलिमेंट पाहिजे होते, याच्यामध्ये फक्त 8च एलिमेंट दिलेले आहेत. 9 एलिमेंट याच्यामध्ये काय आहेत असणं अपेक्षित आहे. त्याच्या अगोदर सुद्धा प्रश्न सेम एलिमेंट्स ऑफ ह्याच्यावर रिसर्च रिपोर्टवर चालतात की प्रत्येक संशोधन अहवालामध्ये प्रश्न क्रमांक 43चा ऑप्शन नंबर डी हे जे आहेत हे सर्वांनी काय करायचे? सर्व घटक जे आहेत पाठच करायचे. प्रस्तावना, संबंधित साहित्याचा आढावा, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर, पुनरावलोकन त्यालाच असं म्हणतात. तिसरं जे आहे संशोधन पद्धती. चौथं जे आहे डेटा अनालिसिस हे येणं अपेक्षित होतं. आणि नंतर रिझल्ट, डिस्कशन आणि कन्क्लुजन. नंतर मग माहितीचं विश्लेषण हे त्यांनी काय केली? एक स्किप केली आहे. अशा 9 पायऱ्या ज्या आहेत ह्या प्रत्येक संशोधन अहवालामध्ये असणं गरजेचंच आहे किंवा प्रत्येक संशोधन अहवाल खालील 9 प्रकारामध्ये किंवा 9 धड्यांमध्ये विखुरणं गरजेचं आहे किंवा लिहिणं गरजेचं आहे. पहिला आहे प्रस्तावना, दुसरा आहे संबंधित साहित्याचा आढावा किंवा संबंधित साहित्याचं पुनरावलोकन, तिसरा आहे संशोधन पद्धती, चौथं आहे माहितीचं विश्लेषण, 5वा आहे परिकल्पनेचं उकल किंवा परिमाण किंवा निष्कर्ष, रिसर्च रिझल्ट, डिस्कशन अँड कन्क्लुजन. हे काय? हे 9 घटक आहेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. दीज आर द एलिमेंट्स ऑफ रिसर्च रिपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. For the testing of qualitative classification data, which test is used? गुणात्मक वर्गीकरण गटासाठी कोणती चाचणी वापरली जाते?
इथं कोणते आहे? गुणात्मक, हा शब्दाला अंडरलाईन करायची आहे. गुणात्मक म्हणजे काय? माहिती काय आहे? शब्दांमध्ये आहे. म्हणजे एखाद्या द गाईड असेल, द गाईड काय? हा नॉवेल आहे, त्याचं विश्लेषण करायचंय. किंवा एखादा संपदा आहे, ग्रंथ संपदा आहे, पुस्तकाचं समीक्षण करायचंय. अशा वेळेस कोणतं संख्याशास्त्रीय परिमाण वापरलं जातं, हा प्रश्नाचा काय आहे? मथित अर्थ आहे. मग टी टेस्ट असेल, एफ टेस्ट असेल, ह्या दोन ज्या आहेत ह्या कशासाठी वापरल्या जातात? की संख्यात्मक माहिती असेल तर वापरल्या जातात. लक्षात ठेवायचं. टी आणि एफ, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 जर संख्यात्मक माहिती असेल तर वापरतात. आणि पर्याय क्रमांक 3 स्काय स्क्वेअर हे जे आहे गुणात्मक माहितीचं विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते. यू टेस्ट नाहीच आहेत, हे फक्त काय केलंय त्यांनी? फक्त यू टेस्ट केलेलं आहे, किंवा हे जनरली नसतेच. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ दी क्वेश्चन्स. मीन्स क्वालिटेटिव्ह डेटा अनालिसिस that time researcher use a chi-square statistically parameters used in a data analysis, isn't it? Next question, question number 45. Whenever population is normal, the best method of sampling is. पुन्हा 7वा प्रश्न सॅम्पलिंग वरचा आहे. जेव्हा जनसंख्या सामान्य असते तेव्हा नमुना निवडची उत्तम पद्धती डॅडॅस ही आहे. कुठला आहे? जनसंख्या सामान्य आहे, नॉर्मल सॅम्पल आहे, काय? नॉर्मल पॉप्युलेशन आहे. तेव्हा ए बी सी डी हे काय? नमुना निवड पद्धतीच्या पद्धती आहेत नमुना निवडण्याच्या. पर्पजिव्ह सॅम्पलिंग, रॅन्डम सॅम्पलिंग, इन्सिडेंटल सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. जर पॉप्युलेशन काय असेल? नॉर्मल असेल तर आपल्याला रॅन्डम सॅम्पल वापरावे लागतं. म्हणजे साधा असेल तर साधा यादृच्छिक नमुना निवड किंवा यादृच्छिक नमुना निवड पद्धती ही उपयुक्त आहे, सोयीस्कर आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ दी क्वेश्चन. पुन्हा सॅम्पल वरचा 7वा प्रश्न आहे. सॅम्पलिंग फ्रेम मीन्स, नमुना आराखडा म्हणजे अतिशय 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 महत्वाचं आहे. कुठला? सॅम्पलिंग. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वकच वापरायचं. आणि आता नवीन नियमानुसार संशोधन पद्धतीमध्ये आणि तुमच्या विषयामध्ये पास होणं गरजेचं आहे. अगोदरच्या निकषामध्ये काय होतं की तुम्हाला तिकडचं पास होणं गरजेचं होतं आणि इकडचं कॉमन पासिंग होते. आता तुम्हाला 50 पैकी 25 मार्क आर्यन मध्ये मिळणं अपेक्षित आहेत आणि 50 पैकी 25 मार्क तुमच्या सब्जेक्टमध्ये मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं संशोधनामध्ये अतिशय महत्वाचं पासिंग क्रायटेरिया हा बंधनकारक आहे. तो ऑप्शन नंबर बी हे जे आहे जनसंख्या सूचीबद्ध करणे, हे काय? की सॅम्पलिंग फ्रेमचं आराखडा असं म्हणतात, किंवा नमुना आराखडा त्याला असं म्हणतात. किंवा की जे स्कॅटर्ड पॉप्युलेशन आहे त्याला लिस्टेबल पॉप्युलेशन मध्ये ट्रान्सफर करणं, दॅट इज अ मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी सॅम्पलिंग फ्रेमवर्क. म्हणजे काय? त्याला साचेबद्ध करणं किंवा सूचीबद्ध करणं, त्याला असं आपण म्हणतो. म्हणजे क्रमबद्ध करणं, की सिक्वेन्स न लावणं, हे काय आहे? नमुना आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 47. In terms of difficulties of overcoming bias, the correct sequence in increasing order is. पूर्वग्रह नियंत्रित करण्यात येणाऱ्या अडचणीचा बाबतीत योग्य चढता क्रम लावा. कुठल्या आहेत? पूर्वग्रह नियंत्रित करण्यात येणाऱ्या अडचणीचा काय करायचंय? सर्वात मोठी अडचण जी आहे ती अगोदर घ्यायची, कमी 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 काय करायचंय? चढत्या क्रमाने काय करायचंय? हे घ्यायचंय. म्हणजे समजात कमी अडचणी कुठे येतात? समाजमितीमध्ये येतात. दुसरं संरचित मुलाखतीमध्ये, तिसरं मुलाखतीमध्ये, आणि चौथं जे आहे सहभागी निरीक्षण. सहभागी निरीक्षण म्हणजे काय? सर्वात व्हॅलिड प्रायमरी सोर्स आहे, म्हणजे प्रत्यक्ष सहभागीमध्ये आपण नोंदवलेलं आहे. त्याच्यामुळे हे काय? सर्वात कमी अडथळे येतात किंवा अडचणी येतात. त्याच्यामुळं आपल्याला हा शेवटचा क्रम दिलेला आहे, चढत्या क्रमाने आपल्याला मांडायचा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर
D is a right answer of the question. Sociometric, structural, interview, participatory, observation. These are the fourth number of option, right answer of the question. Next question, question number 48. Which of the following is the correct sequence of the scale of measurement? मेजरमेंट स्केलवरचा पुन्हा 5वा प्रश्न आहे. वर 4 गेलेले आहेत. खालीलपैकी कोणत्या मापनाच्या श्रेणीचा योग्य क्रम लावा? पहिलं हेच उत्तर आहे. नामांकन शलाका, क्रमांकन शलाका, आंतर शलाका आणि गुणोत्तर शलाका. Nominal measurement scales, ordinal measurement scales, interval measurement scales, and ratio measurement scales. These are the 4 measurements parameters generally used in a research process. Option number A is a right answer of the question. Next, question number 49. Every individual has an equal chance of being selected by the methods of. या पद्धतीमध्ये प्रत्येकास समान निवडीची संधी मिळते. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण हे बघितलं होतं. सॅम्पलिंग मेथडवरचाच हा प्रश्न आहे. समान संधी कोणत्या नमुना निवड पद्धतीमध्ये मिळते? हा का आहे मतितार्थ आहे. कशाचा? प्रश्नांचा. इक्वल चान्स ऑफ दी इच अँड एव्हरी पार्टिसिपेट्स कशामध्ये मिळते? ऑप्शन नंबर डी, संभाव्य नमुना निवड पद्धतीमध्ये. म्हणजे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये प्रत्येकाला निवडीची समान संधी असते. म्हणजे संशोधक हस्तक्षेप करू शकत नाहीये निवड प्रक्रियेमध्ये. दीज आर द सायंटिफिक रिसर्च सॅम्पलिंग मेथड्स. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड्स गिव्स अ इक्वल चान्स ऑफ सिलेक्शन each and every participate, each and every factors of the population. Means option number D is a right answer of the question. Last question, question number 15. Which of the following is not correct about random sample? म्हणजे हा 8वा प्रश्न आहे सॅम्पल वरचा. म्हणजे रॅन्डम खालीलपैकी कोणते यादृच्छिक न्यायदर्श विषय बरोबर नाहीये? यादृच्छिक न्यायदर्श आणि विषय बरोबर नाहीये. ह्या 2 शब्दाला अंडरलाईन करायचं. म्हणजे काय? त्या 2 शब्दाला अंडरलाईन करायचे. हे प्रायोगिक भिन्नता वाढवतात. हे काय? हे बरोबर नाहीये. बरोबर नाहीये. बाकीचे सर्व काय? ABC हे बरोबर आहेत. नमुना हा जनसंख्येचा प्रतिनिधी असतो, हे बरोबर आहे. निष्कर्षाचे सामान्यीकरण सुनिश्चित करते, हे पण बरोबर आहे. हे त्रुटी कमी करून परीक्षणक्षम अचूक वाढवतात, हे पण बरोबर आहे. आणि हे प्रायोगिक भिन्नता वाढवतात, हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न काय? निगेटिव्ह फॉर्मॅट मधला आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. इथं आपण थांबूयात. धन्यवाद. पुढचा जे आहे क्वेश्चन पेपर ते आपण लवकरच पाहणार आहोत. आणि सर्वच विषयांचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत सेकंड, हे हळूहळू मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.